संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावरती महंत नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतलेली आहे। भेटीच्या वेळेला देशमुख कुटुंबानं हत्येतील आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे सादर केलेले आहेत। वैभवी देशमुखने महंतांकडे न्यायाची मागणी केली आहे, तर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही महंत नामदेव शास्त्री महाराजांनी दिली आहे। बघूया। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायला, बाकी तर आम्ही दाखवलंय। जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। भगवानगड आपल्या पाठीशी आहेत। मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा। भगवानगडावरती देशमुख कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री महाराजांसमोर आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे सादर केले। संतोष देशमुख यांच्या खुनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार यांचा पाढा त्यांनी महाराजांपुढे वाचला। महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाचं म्हणणं संवेदनशीलपणे ऐकलं। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुखने त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झालाय हे त्यांनी महंतांना सांगितलं। वडिलांच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून वैभवी अजून सुद्धा सावरलेली नाहीये। आपलं दुःख सांगत वैभवी तिचे अश्रू रोखू शकत नव्हती। माझे वडील जातीयवाद करत नव्हते, सर्वांसाठी धावून जात होते, तरीही त्यांची हत्या झाली। आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न वैभवीने उपस्थित केला। ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू, म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये। त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायला। काहीही बोललेलं नाही। धनंजय देशमुखांनी संतोष देशमुखांच्या आरोपींबाबत महंत नामदेव शास्त्री महाराजांसमोर पुरावे दिले। देशमुख कुटुंबियांनी कधीच जातीयवाद निर्माण केला नाही, तर जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, याकडे धनंजय देशमुखांनी लक्ष वेधलंय। आरोपींवरती आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे असा मुद्दा धनंजय देशमुखांनी उपस्थित केला। इथं जातीचा रंग कोण दिलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय, बाकी तर आम्ही दाखवलंय। दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी मांडलेले मुद्दे, त्यांना झालेल्या वेदनांबाबत महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सहानुभूती दर्शवली। वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा करत गुन्हेगारांच्या पाठीशी नसल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। मसाजोग केस तालुका हा बाबाला मांडणार आहे। अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत। मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। मसाजोगचे देशमुख कुटुंब भगवान बाबाला मानणारं कुटुंब असून त्यांच्या गावात जातीय सलोखा असल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलंय। भगवानगड कायमस्वरूपी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही महंतांनी दिली आहे। धनंजय देशमुख यांनी सुद्धा या हत्येला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे कोणताही समाज गुन्हेगारांची जात बघत नाही, त्यांना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवरती आता तपास यंत्रणांनी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड।